नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्कमध्ये कुटुंबियांवर हल्ला झालाय। वॉटर पार्कमधील बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून कामठीतील कुटुंबाला बेदम मारहाण केली गेली आहे। तब्बल 1.5 तास कुटुंबाला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलेलं होतं। हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या 2 महिला नागपूरमधील रुग्णालयामध्ये सध्या दाखल आहेत। बाहेर पडत असताना त्यांचा पार्कमधील सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला, त्यानंतर ही मारहाण झाल्याची माहिती आणि पीडित परिवारानं वारंवार पोलीस स्टेशन आणि 112 वर फोन करू सुद्धा काही मदत उपलब्ध झाली नाही, असा सुद्धा आरोप केला जातोय। पाटील सावंगी पोलीस चौकीत जाऊन पीडित कुटुंबियांकडून तक्रार दाखल झाली आहे। साक्षी घारोटे, सोनाली शिंदे, विवेक शिंदे, पवन शिंदे, मरुल घाटोय आणि त्यांचे 2 मित्रांना ही मारहाण झाल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। तब्बल 1.5 तास खोलीत बंद करून या कुटुंबियाला मारहाण केली गेलेली आहे। नेमकं काय खरं तर घडलेलं होतं? नक्कीच गौरी, अतिशय गंभीर आणि धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये द्वारका वॉटर पार्क नावाचा हे अम्युजमेंट पार्क आहे। या पार्कमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास शिंदे, घारोटे आणि कुटुंबीय त्यांच्या 2 मित्रांसह गेलेले होते। वॉटर पार्क मधून संध्याकाळच्या वेळी बाहेर पडताना सुरक्षा रक्षकांशी त्यांचा काही वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते मारहाणीत झालं। या मारहाणीमध्ये जे वॉटर पार्कचे सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर्स आहेत त्यांनी या पर्यटकांना मारहाण केलेली आहे। त्यामध्ये महिलांना देखील जखमी झालेल्या आहेत। वारंवार याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली होती किंवा फोनवरून सूचना देण्यात आलेली होती, मात्र त्यांना काही मदत मिळाली नाही। 1 ते 1.5 तास त्यांना एका खोलीत कोंबून ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर एका व्यक्तीने स्वतः पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संपर्क केला। त्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि मदतीसाठी पोहोचले। आता या जे मारहाण करणारे बाउन्सर्स आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्यासोबतच जे पार्कचे संचालक आहेत त्यांनाही यामध्ये दोषी ठरवण्यात यावं आणि त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आता पीडित कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे नेमकं आता पोलीस यापुढे नेमकं काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। नागपूरमधला हा धक्कादायक असा प्रकार, वाद झाला त्यानंतर एका कुटुंबियांना जवळपास 1.5 तास एका खोलीमध्ये बंद करून मारहाण केली गेलेली आहे। ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।